मग बीडचे एसपींना काय, माझं काय म्हणणं आहे की बाबा बबन गीतेवरती आरोप खरा असो का खोटा असो, परंतु ते पण आरोपी आहे ना. मग तुम्ही बबन गीतेला कधी सापडायचे, कृष्ण आंधळेला कधी सापडायचे? आमचे एसपी फक्त पेपरमध्ये दिसतात का काय कधी कधी, असं वाटायला लागलं. मग प्रश्न असा उपस्थित होतो की एका फरार असलेल्या आरोपीला जेलमध्ये काय चाललंय याची माहिती मिळते. जेलमध्ये झालेली मला वाटतं आमच्या आता पोस्ट आली, मला तर तुमच्याकडून माहिती मिळाली. नंतर मी त्या मोमीनला विचारलं पत्रकारांकडून, आणि एक जण आहे माझा कार्यकर्ता, त्यांनी माहिती दिली मला. तर ती मी आधी तुमच्याकडनं कन्फर्म करून घेतली, नंतर मोमीनकडे कन्फर्म केली, मग बाईट द्यायला सुरुवात केली. आता जेल प्रशासन सांगताना सांगेल अमक्या अमक्याचं नाही तमक्या तमक्याचं भांडण झालं, पण तसं नाहीये. जी बातमी सगळीकडे पसरलेली आहे त्यांचं आणि त्यांचंच भांडण झालेलं.